श्री साई बाबा संस्थान के अस्पताल में 15 किलो वजन और 32 सेंटीमीटर आकार की पेट की गांठ को सफलतापूर्वक निकाला गया है। जलगांव की 46 वर्षीय महिला पर यह जटिल सर्जरी डॉक्टर रणजीत भोजने के नेतृत्व में की गई। आयुष्मान भारत योजना के अंतर्गत ये सर्जरी पूरी तरह मुफ्त की गई और मरीज की स्थिति फिलहाल स्थिर और संतोषजनक है। इस सफलता के लिए चिकित्सा टीम की हर जगह सराहना की जा रही है। सदर रुग्णाला मागील 2 वर्षापासून पोटाचा आजार होता। पोटाची साईज हळूहळू वाढत चालली होती। त्या रुग्णाने बुलढाणा, जळगाव, अकोला या ठिकाणी तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा रुग्णाने दाखवलं, पण सदर रुग्णाचे ऑपरेशन महावैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये झालं नाही। सदर रुग्ण शेजारच्या एका रुग्णाचे ऑपरेशन साईबाबा संस्थांमध्ये झाल्यामुळे तो रुग्ण आपल्या हॉस्पिटलला रेफर झाला। इथं आल्यानंतर त्यांनी डॉक्टर भोजने यांना ते ऑपरेशनसाठी भेटले। भोजने सरांनी त्यांना व्यवस्थित सल्ला दिल्यानंतर सदर रुग्णाचे पूर्ण ऑपरेशन महात्मा फुले प्रधानमंत्री योजनेमध्ये पूर्णपणे मोफत झालेले आहे। सदर रुग्णाला जवळ 15 ते 20 किलोची गाठ काढण्यात आलेली आहे आणि ऑपरेशन नंतर सदर रुग्ण व्यवस्थित ठणठणीत बरा आहे। मालाबाई आठवणी रुग्ण जेव्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये आली होती तेव्हा त्यांना बाहेरून रेफर करण्यात आलं होतं की त्यांना ओव्हरियन कॅन्सर विथ मॅलिग्नंट असायटिस आहे आणि आम्ही एक जोखीम पत्करून हे ऑपरेशन करायचं ठरवलं होतं। तर त्यांचं सायटोरिलेटिव्ह सर्जरी आम्ही करण्याची ठरवली होती आणि ती खूप थोडं कठीण होतं आमच्यासाठी, कारण की रेट्रोपेरिटोनियल स्ट्रक्चरला पूर्ण ती गाठ अटॅच होती। त्याच्यामुळे ते डिसेक्शन करण्याला आम्हाला खूप रिस्क घेऊन हे ऑपरेशन करावं लागलं। आता ती पूर्ण गाठ आम्ही पूर्णपणे काढलेली आहे। विथ TH, BSO आणि रेट्रोपेरिटोनियल डिसेक्शन आम्ही केलेलं आहे। तसं रुग्ण आता धोक्याच्या बाहेर आहे। Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi.